सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिरूर कोर्टाने त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। सतीश भोसलेवर बीडमध्ये 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। वन विभागाकडून खोक्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या हा आधी तर सापडत नव्हता, तो फरार होता। मग त्याला बीड पोलिसांनी प्रयागराज मधून अटक केली। त्यानंतर त्याला आज बीडमध्ये आणलं गेलं। बीडमध्ये न्यायालयासमोर त्याला उभं केलं गेलं आणि न्यायालयाने त्याला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पोलीस नेमका काय तपास करतात, त्याच्याकडून कोणती माहिती गोळा करतात, कोणती महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागते, आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताच्या क्षणाची बातमी ही की शिरूर न्यायालयानं खोक्याला 20 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। महत्वाची बातमी आपण बीडमधून पाहतोय। खरं तर सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सुद्धा आहे। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। उदय, खरं तर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पोलिसांनी न्यायालयामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं, कोणत्या बाबींचा तपास करायचा आहे, कोणते मुद्दे त्याच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, कशा प्रकारे त्याच्याकडून आता तपास केला जाईल या 7 दिवसांमध्ये? नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर सतीश भोसलेवर 3 गुन्हे वेगवेगळे आहेत, परंतु यामध्ये ढाकणे पितापुत्रावर जो गुन्हा हल्ला झाला होता त्या प्रकरणातील गुन्ह्यात आता त्याला इथं हजर करण्यात आलं होतं शिरूरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात। आणि या ठिकाणी पोलिसांनी काही मुद्दे मांडले। यामध्ये सतीश भोसले याने मारहाणीसाठी जे हत्यार वापरले होते ते जप्त करायचे, याबरोबरच गुन्ह्यामध्ये जी गाडी वापरली होती ती देखील जप्त करायचे असं म्हटलं होतं। आणि त्यानुसार त्या मुद्द्याच्या आधारे आता न्यायालयाने ही पोलीस कोठडी सुनावली आहे। 20 तारखेपर्यंत हा सतीश भोसले आता पोलिसांच्या ताब्यात असणार असून आता पुढील सुनावणी ही त्यानंतरच होऊ शकणार आहे। या दरम्यान आता पोलीस त्यांनी या गुन्ह्यादरम्यान जे हत्यार वापरलं होतं तसेच गाडी वापरली होती ते देखील जप्त करणार असून यामध्ये जे त्याचे इतर साथीदार होते मारहाण करताना त्यांना देखील अटक करायचं असल्याचं त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं पोलिसांनी, आणि त्यांना देखील आता येत्या काही दिवसात अटक केली जाऊ शकते। विक्रांत, Thank you.